वडिलांच्या निधनानंतर अवघ्या 6व्या महिन्यात भीमराव शिक्षणासाठी जगातील नामांकित विद्यापीठ म्हणजे अमेरिकेच्या कोलंबिया विद्यापीठाकडे मार्गक्रमण करतात ही साधी गोष्ट नाहीये. ही एक क्रांतिकारी घटना आहे, हे आम्ही लक्षात घेतले पाहिजे. हे धैर्य, हे बळ, ही जिद्द बाबासाहेबांना वाचणाऱ्या प्रत्येकाच्या मनात निर्माण झाली पाहिजे. ती जिद्द आपल्या आयुष्यात आली पाहिजे. संकटांना सामोरे जात जात अशा प्रकारे खंबीरपणे उभे राहता आलं पाहिजे. बाबासाहेबांकडून आम्ही हे शिकलं पाहिजे. आपण एका चाळीत राहतोय म्हणून अमेरिका हा आपला प्रांत नाही असं बाबासाहेबांना कधीच वाटलं नाही. त्यांनी तर त्या चाळीत राहूनच अमेरिका, इंग्लंड येथील विद्यापीठांना गवसणी घालण्याची स्वप्न पाहिली. आपण कुठून आलोय याचा विचार करत बसू नका. आपल्याला कुठे पोचायचं आहे हे कायम मनात ठेवा. आज हे पुस्तक तुमच्या हातात असताना तुम्ही जर थोडं शांत मनाने विचार केला, आज जग इतकं पुढे गेलेले आहे, सगळी साधने आज आमच्या हातामध्ये आहेत. आजही आपला मुलगा मुलगी घरातून कॉलेजला गेली तरीही आईवडील फोन करून काळजीने विचारतात की पोहोचलास का कॉलेजमध्ये. परंतु आजपासून 110 वर्षांपूर्वी भीमराव आंबेडकर नावाचा हा ज्ञानवंत शिक्षणाच्या ओढीने मुंबई, महाराष्ट्राच्याच नव्हे तर भारताच्याही सीमा ओलांडून शिक्षणासाठी अमेरिकेसारख्या महाकाय देशात पाऊल टाकणार होता. कुठली वस्ती, कोण लोक, न कोणाची ओळख, न कोणता वशिला, न खिशात बक्कळ पैसा, कोणतीच गोष्ट अशी नाही की तिच्या जीवावर मी सगळं साध्य करेन असं म्हणावं. परंतु एक गोष्ट या भीमरावांच्या जवळ होती, त्याच्या जीवावर मी जग जिंकू शकतो ही खात्री त्यांना होती. ती गोष्ट म्हणजे प्रचंड अभ्यास करण्याची तयारी. आपल्या जिद्दीच्या अभ्यास करण्याच्या तयारीच्या जोरावर भीमराव आंबेडकर आजपासून 110 वर्षे आधी शिक्षणासाठी अमेरिकेला निघाले. अमेरिकेतील कोलंबिया या विद्यापीठामध्ये त्यांना प्रवेश मिळाला.